संगमनेर तालुक्यातील नावलौकिक असलेली ग्रामपंचायत म्हणजे घुलेवाडी गावची ग्रामपंचायत। या ग्रामपंचायतमध्ये श्री सखाराम राऊत यांनी क्लार्क या पदावर 35 वर्ष अविरत सेवा करून सेवानिवृत्ती घेतली। सेवानिवृत्ती घेतल्यानंतर 1.5 वर्ष होऊन देखील त्यांना त्यांची ग्रॅज्युटी आणि पीएफ मिळालेला नाही। 35 वर्ष सेवा करून देखील मला माझ्या हक्काची गोष्ट मिळत नाही, त्यामुळे मी माझ्या कुटुंबासोबत अमरण उपोषण करत आहे। जोपर्यंत मला माझा न्याय मिळत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही, असे आवाहन श्री सखाराम राऊत यांनी केले। पाहूया सविस्तर वृत्तांत। आज या ठिकाणी ग्रामपंचायत घुलेवाडी संगमनेर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी श्री सखाराम भाऊ राऊत हे आज उपोषणासाठी बसलेले आहेत आणि आज त्यांचा पहिला दिवस आहे। सखाराम भाऊ राऊत हे जवळजवळ या ग्रामपंचायतीमध्ये 35 वर्षे क्लार्क या पदावर सेवेत कार्यरत होते। सखाराम भाऊंच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर गावची यात्रा असो, सप्ताह असो, विविध धार्मिक कार्यक्रम असो किंवा कुठलेही कार्यक्रम असो तर सखाराम भाऊ राऊत हे हिरिरीने भाग घेतात आणि त्याचप्रमाणे त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सर्वात अगोदर येऊन आपली सेवा बजावली आहे। गोरगरिबांचे आडले नडलेले कामं त्यांनी केलेली आहेत। आज सखाराम भाऊ राऊत यांनी 35 वर्षे सेवा करून सुद्धा 1.5 वर्षापूर्वी ते रिटायर झाले आहेत। आज त्यांचा पहिला दिवस आहे। त्यांची मागणी अशी आहे तर त्यांना ग्रॅज्युटी व प्रायव्हेट फंड मिळालेला आहे। आज ते उपोषणाला बसले आहेत। सखाराम भाऊ, काय म्हणणं काय तुमचं, नेमकं काय होतं? मला ग्रामपंचायतकडून ग्रॅज्युटी आणि प्रायव्हेट फंड मिळावा माझा, बाकी मला एवढीच मागणी, बाकी काही नाही। प्रायव्हेट फंड रिटायर झालो, परत मध्ये बंद केलं होतं माझा प्रायव्हेट फंड, तेव्हा त्याचे पैसे मला मिळावा, बंद केल्या प्रायव्हेट फंडाचे पैसे मला मिळावा, माझी हीच मागणी। मला रिटायर झाल्यानंतर मला कळलं की माझा प्रायव्हेट फंड बंद केला कापायचा येईल, नंतर मला कळलं, तोवर कळलंच नाही मला। तेव्हा माझी या 2 मागण्या ग्रामपंचायतने पूर्ण करावं। तुमच्या अगोदर जे कर्मचारी रिटायर झाले त्यांच्या बाबतीत सुद्धा असंच घडलं की त्यांना फंड भेटला का नाही भेटला? त्यांना ग्रॅज्युटी दिली, प्रायव्हेट फंडला सगळे दिलं त्यांना। तुमच्या बाबतीत असं का बरं घडलं? काय आता त्यांचंच माहिती, मला काहीच माहीत नाही। याचं काय कारण असू शकतं नेमकं? काय त्यांनाच माहिती, मला काहीच माहीत नाही ना। बरं, तुम्हाला जर न्याय भेटला नाही तर तुम्ही तुमची पुढची भूमिका काय असेल? आता उपोषण शेवटपर्यंत, मरेपर्यंत उपोषण करणार मला, असं काही मला काही दिलं नाही अशी माहिती। तुम्ही उपोषणाला बसले याची प्रत तुम्ही, याची दखल तुम्ही आतापर्यंत कोणाकोणाला दिली आहे? तहसीलदार साहेब, परत BDO साहेब आणि ग्रामपंचायत आणि पोलीस स्टेशन यांना प्रत दिलेले आहे आपण निवेदनाचे सगळे। तुमच्यासारखे एकनिष्ठ कर्मचारी जर सेवेत काम करत असताना देखील तुमच्यावर अन्याय होतोय तर यामागचं नेमकं कारण काय असू शकतं? कारण त्यांनाच माहिती आहे, मला काहीच सांगता येणार नाही। असं मला कारण काहीच सांगता येणार नाही, काय करू राहिले काय माहिती आपण, आज कसं आपण। तुमच्या अगोदर किती लोक असे रिटायर झाले? असे 2-3 लोक रिटायर झालेले। त्या सर्वांना ग्रॅज्युएट प्रायव्हेट फंड भेटलाय का? सगळ्यांना भेटले। म्हणजे थोडक्यात तुमच्याच वैयक्तिक तुमच्यावर अन्याय होतोय का? माझ्यावर वैयक्तिक अन्याय झालेले असे। आपण सखाराम भाऊ राऊत यांच्याशी बातचीत केलेली आहे। वैयक्तिक त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या अगोदर जे लोक रिटायर झाले आहेत त्या सर्वांना शासनाच्या नियमाप्रमाणे ग्रॅज्युटी व प्रायव्हेट फंड मिळाले आहेत, परंतु सखाराम भाऊ राऊत यांनाच मिळत नाही आहे। याचं नेमकं कारण काय आहे ते आपण शोधलं पाहिजे। जसं एखाद्या बस कंडक्टरला किंवा ST ड्रायव्हरला तर एखाद्या प्रवाशाने आरेरावी केली तर तालुकाभर, जिल्हाभर तर ST कंडक्टरचा संप होतो। आज सखाराम भाऊ राऊत यांच्यासारखा माणूस आज पंचायत समितीमध्ये कार्यरत असताना जर त्याच्यावर अन्याय होतो तर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी देखील त्यांना पाठिंबा द्यायला पाहिजे। तसं होत नाही आहे का, तो आपल्या आपल्या पद्धतीने आपली सोय करून राहिला असंच म्हणावं लागेल। काय याचा अर्थ असाच होतो की यांच्यामध्ये एकजूट नाही आहे। तरी आता या ठिकाणी सखाराम भाऊ राऊत यांचं कुटुंब देखील इथं बसलेले उपोषणाला, यापैकी आपण काहींच्या प्रतिक्रिया घेऊया। काय नेमकं भाऊच्या बाबतीत काय?
तुम्ही असताना पाठिंबा देताय नेमकं काय भाऊच्या बाबतीत नेमकं बोला ना काय नेमकं काय त्यांना न्याय मिळाला का नाही पाहिजे मिळण्याबाबत हा बोला ना तुम्ही काय नेमकं काय होतं ग्रॅज्युएटी प्रॉव्हिडंट फंड मिळण्याबाबत पाठिंबा देते आम्ही. सकाराम भाऊनी असं सांगितलेलं आहे की जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी आपण सोडणार नाही. करिता पडलं प्रवाही ते तू भक्ताला देते दुधाचारा दे